नाशिकमध्ये गॅसच्या टंचाईमुळे छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी चूल मांडलेली आहे। लाकडाची चूल मांडत वडापाव, भजी, सँडविच तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलं। व्यवसाय बंद ठेवून परवडत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला। मुंबईत गॅस टंचाईच्या छोट्या व्यावसायिकांना फटका बसला। अनेकांकडून कोळशाची शेगडी वापरण्यास सुरुवात करण्यात आली। नाश्ता स्टॉल धारकांकडून कोळशाची शेगडी वापरण्यास सुरुवात झाली आहे। पदार्थांचे दरही वाढलेले आहेत। रत्नागिरीमध्ये व्यावसायिक गॅस उतरवण्याचे रेल्वे स्थानकावरील स्टॉल धारकांना फटका बसलाय। स्थानकावरील रेल्वे कॅन्टीनमध्ये फक्त 37 पैकी 7च मेनू मिळत आहेत। निर्यात घटल्यानं अंड्यांचे दर घसरलेले आहेत। देशांतर्गत बाजारभावामध्ये अंड्यांचे साठा वाढू जे उपलब्ध झाल्यानं आता बाजारभाव घसरलेला आहे। सांगलीमधल्या गॅस अभावी एमआयडीसीतील कास्टिंग आणि फॅब्रिकेशन कारखान्यातील उत्पादन ठप्प झालंय। आखाती देशातील युद्धाचा परिणाम लघु उद्योगावर पडलेला आहे। अनेकांचे रोजगार जाण्याची शक्यता आहे। आखाती देशांमधील युद्धाच्या झळा बुलढाण्यापर्यंत पोहोचल्यात। खामगावमधील एमआयडीसीमध्ये गॅस टंचाईमुळे बिस्किट उत्पादन ठप्प झालंय। कंपनीतील 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। कंपनीवर आर्थिक संकटाची टांगती तलवार आहे। मुंबईमध्ये सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी अडचणी आहेत। गॅस प्रेशर कमी झाल्यामुळे आता ऑटो, टॅक्सी आणि खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे। तर काही पंपांवर तांत्रिक अडचणींमुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। शहापूरच्या मुंबई नाशिक महामार्ग लगतच्या हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेल बंद करण्याची वेळ आलेली आहे। व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्यानं कोळसा आणि लाकडाच्या भट्ट्यांवर जेवण बनवण्याची वेळ येते। तर या गॅस संकटावरती राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राजकीय पक्षांकडून भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न। जनतेनं केंद्र सरकारच्या निर्देशाचं पालन करावं, घाबरू नका, मोदींवर विश्वास ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। गॅस सिलेंडरचा 6 महिने पुरेल इतका साठा उपलब्ध। वितरक चुकीच्या पद्धतीनं काम करत असल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम। हेमंत रासनेंची माहिती, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, हेमंत रासनेंचं आवाहन। गॅस तुटवडा सरकारनं गांभीर्यानं घेतलेला नाही। हॉटेल, खानावळी, स्टॉल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। व्यवसाय अधांतरीच आहे। गॅस टंचाईवरून काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांचा सरकारवर निशाणा। होर्मुझमधून तेल जहाज सुरक्षित आल्याचा सरकारचा दावा खोटा। 140 जहाजांपैकी 17 जहाजं इराणनं रोखल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा। जहाजांमध्ये 1100 नागरिक अडकल्याचा आंबेडकरांचा आरोप। नागपुरात गॅस तुटवडा आणि दरवाढीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। संविधान चौकात सिलेंडरला हार घालून तर चूल पेटवून आंदोलन। छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन। राहुल गांधींनी संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चहा पिल्याच्या निषेधार्थ आंदोलन। राहुल गांधींच्या राजीनाम्याची मागणी। परभणीमध्ये एलपीजी पुरवठ्यासाठी जिल्हास्तरीय समिती, कलेक्टर, एसपी, पुरवठा अधिकाऱ्यांचा अनेकांचा समावेश। गॅस पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी उपाययोजना केल्या जाणार। नाशिकच्या येवल्यामध्ये एलपीजी अभावी वाहनधारकांचे हाल। गॅस शिल्लक नसल्याचं पंपावर फलक, त्यामुळे रिक्षा चालकांसह इतर एलपीजीवरती चालवणाऱ्या वाहन चालकांना आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। तर सध्या युद्धाचा 16वा दिवस आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया।